श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 17 जुलैला बुधवारी आलेली आहेत आषाढी एकादशी. आषाढ महिन्यातील शुद्ध पक्षातील 11वी तिथी म्हणजेच आषाढी एकादशी, महा एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. हा दिवस पवित्र मानला जातो. या दिवशी उपवास केला जातो. या दिवसापासून चातुर्मास हा सुरू होतो. ते कार्तिकी एकादशीला संपत असतो. या 4 महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू हे क्षीरसागरात शेष नागावर योग निद्रेत जातात आणि योग निद्रेतून बाहेर येतात, ते म्हणजे कार्तिकी एकादशीला. या एकादशीला आपण देवउठणी एकादशी असं म्हणत असतो. आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज हे एकवटलेले असते. यामुळे या दिवशी व्रत केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. तसेच या व्रताने वर्षातील सर्व एकादशींचं शुभ फळ आपल्याला प्राप्त होत असतं. एकादशी ही तिथी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. आषाढी एकादशीचे धार्मिक महत्त्व हे खूप मोठं आहे. या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची उपासना केल्याने सर्व पापांचे निवारण होते आणि मोक्षाची प्राप्ती होते. या उपासनेमुळे त्यांच्या भक्तांच्या जीवनात सुख समृद्धी आणि सुख येत असते असं देखील म्हटलं जातं. हा दिवस अतिशय पवित्र आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आषाढी एकादशीला आपल्याला अशा ठिकाणी एक केळी अर्पण करायची आहेत. ही केळी अर्पण केल्याने आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील. आपलं नशीब हे बदलून भाग्योदय होईल आणि कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होईल. साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतील. असा हा एक उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. यानंतरनं आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या भगवंताला तुम्हाला स्नान घालायचं आहे. जर तुमच्याकडे दक्षिणावर्ती शंख असेल तर त्यामध्ये तुम्हाला जल भरून हा अभिषेक जो आहे तर तो विष्णूंच्या मूर्तीवरती करायचा आहे. जर तुमच्या देवघरामध्ये विष्णूंची मूर्ती नसेल तर बाळकृष्णांच्या मूर्तीवरती तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे. बाळकृष्णांचीही मूर्ती नसेल तर विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे. हे सगळे विष्णूंचीच रूपं मानली जातात. म्हणून तुम्हाला जी मूर्ती तुमच्या देवघरामध्ये आहे त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. दक्षिणावर्ती शंख नसेल तर तुम्ही अगदी पळीने सुद्धा हा अभिषेक करू शकता. फोटो असेल तर फोटो तुम्हाला स्वच्छ कपड्याने पुसून काढायचा आहे आणि यानंतर ही मूर्ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे. आपल्या उजव्या हाताच्या अनामिकेने म्हणजे करंगळीजवळच्या बोटाने भगवंताला हळदी कुंकू, अक्षता, धूप, दीप, अगरबत्ती, शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. पिवळी फुलं त्यांना अतिशय प्रिय आहेत म्हणून पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत. सोबतच पिवळ्या रंगाची मिठाईसुद्धा अर्पण करायची आहेत. आणि या प्रसन्न वातावरणामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जेव्हा प्रसन्न वातावरणामध्ये आपण असे उपाय करतो तेव्हा त्या उपायांचा आपल्याला 100% फळ प्राप्त होत असतं. हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता. फक्त तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम तुम्हाला भगवंताची पूजा करायची आहे आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. मग तुम्ही सकाळी पूजा केली आणि यानंतर दिवसभरामध्ये हा उपाय कधीही केला तरीही चालेल. उपाय करण्यासाठी आपल्याला 5 केळी लागणार आहेत. ही केळी घेताना कुठेही काळी पडलेली, खराब झालेली, डागळलेली केळी घेऊ नका. जर तुम्ही अशी खराब केळी घेतली आणि हा उपाय केला तर या उपायाचं तुम्हाला कुठलंच फळ प्राप्त होणार नाही. हा उपाय आपल्याला का करायचा आहे? जर तुम्ही हा उपाय या दिवशी केला तर तुमच्या मनामध्ये कितीही मोठी इच्छा असेल, कठीणातील कठीण इच्छा ही तुमची फक्त 24 तासातच पूर्ण होईल. तुमचं आयुष्य बदलून जाईल. आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस येतील आणि साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे तुमच्यावरती प्रसन्न होतील. तुमच्या जीवनातील सर्व अडचणी या दूर होईल. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी प्राप्ती होईल. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळू लागेल. आपल्या कुटुंबाची प्रगती होईल. कुटुंबामध्ये असणाऱ्या मुलाबाळांची प्रगती व्हायला सुरुवात होईल. घरामध्ये सुख शांती नांदू लागेल.
घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल तर या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या देखील दूर होतील आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। आता उपाय करण्यासाठी तुम्हाला 5 केळी घ्यायची आहेत। सांगितल्याप्रमाणे चांगली केळी घ्यायची आहेत। एका ग्लासमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक ताट घ्यायचं आहे किंवा प्लेट घ्यायची आहेत आणि ग्लासमध्ये तुम्ही जे पाणी घेतलेलं आहे तर त्या पाण्याने तुम्हाला त्या ताटामध्ये मंडल करायचं आहे, म्हणजे असं चौकोन काढायचं आहे पाण्याने आपल्या उजव्या हाताच्या अनामिकेने। यानंतर त्या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्हाला ज्यावर तुम्ही मंडल केलं आहे तर त्यावरती तुम्हाला ही केळी जी आहे तर ती ठेवायची आहेत। सोबतच ग्लासमधलं पाणीसुद्धा तिथे तुम्हाला ठेवायचं आहे। या केळीवरती तुम्हाला एक तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि ग्लासमध्ये सुद्धा तुम्हाला एक तुळशीचं पान टाकायचं आहे। कारण हा उपाय करताना जर तुम्ही तुळशीचं पान ठेवलं नाही तर हा नैवेद्य भगवंतापर्यंत पोहोचणार नाही, भगवंत हा नैवेद्य ग्रहण करणार नाहीत। म्हणून एक तुळशीचं पान हे तुम्हाला टाकायचं आहे आणि ह्या केळीचा नैवेद्य जो आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये विष्णूंच्या मूर्तीसमोर ठेवायचा आहे। यानंतर ग्लासमधून पाणी घेऊन तुम्हाला 3 वेळा त्या केळीवरती तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे हे पाणी जे आहे तर ते फिरवून घ्यायचं आहे। यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवंताकडे तुमची इच्छा मनोकामना ही व्यक्त करायची आहेत, तुम्हाला प्रार्थना करायची आहेत। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमच्या घराजवळ एखादी गाई असेल ना तर त्या 5 केळींमधली 3 केळी तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहेत। त्या केळीवर थोडंसं तूप टाका आणि यानंतर ही तूप आणि केळी जी आहेत ना ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहेत। गाय नसेल तर मग तुम्हाला ती केळी जी आहेत ना ती सर्वांनी घरामध्ये प्रसाद म्हणून ग्रहण करायची आहेत। नैवेद्य तुम्ही ठेवल्यानंतर तुम्हाला काही वेळासाठी देवघरामध्ये ठेवायचं आहे। यानंतर उचलून तो तुम्हाला घरात सर्वांनी ग्रहण करायचा आहे। आता हा ग्रहण करताना बाहेरच्या व्यक्तीला तुम्हाला ही केळी चुकूनही द्यायची नाही, फक्त घरातल्या व्यक्तीनेच ही केळी ग्रहण करायची आहेत। आणि जर गाय असेल तर मग तुम्ही त्यातली 3 केळी काढून गाईला खाऊ घालायची आहेत। पहा, आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज हे एकवटलेले असते आणि गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवता वास करतात आणि जेव्हा आपण गाईला ही केळी खाऊ घालतो तेव्हा 33 कोटी देवतांची कृपा ही आपल्यावरती होत असते आणि या देवतांच्या कृपेने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात। म्हणून तुमच्या घराजवळ आसपास गाई असेल तर आवर्जून खाऊ घाला, नसेल तर घरात सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहे। यामुळे नक्कीच तुमच्या घरामध्ये सोन्यासारखे दिवस येतील, घराचा तुमचा भाग्योदय होईल। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर डझन, 2 डझन, 3 डझन अशी केळी जी आहेत ना ती एखाद्या मंदिरामध्ये दान करा। तुमच्या घराजवळ विष्णूंचं मंदिर असेल किंवा विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल, स्वामींचं मंदिर असेल, दत्ताचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला ही केळी जी आहेत ना ती तुमच्या हाताने दान करायची आहेत। एकादशीच्या दिवशी दानाला खूप महत्त्व दिलं जातं। जो व्यक्ती या दिवशी दान करतो तर त्या व्यक्तीला कितीतरी 1000 पटीने पुण्य मिळत असतं आणि म्हणून तुम्ही केळी देखील या दिवशी दान करू शकता। त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर केळीचं झाड असेल तर त्या झाडापाशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा नक्की लावा, कारण या झाडामध्ये साक्षात भगवान श्रीहरी विष्णू हे वास करत असतात। म्हणून त्या झाडापाशी एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून एक केळी तिथे नक्की अर्पण करा। तुम्ही बघितलं असेल की कोणत्याही विठ्ठलाच्या मंदिरामध्ये किंवा विष्णूंच्या मंदिरामध्ये केळीचा नैवेद्य जो आहे ना तो अर्पण केलाच जातो। तिथे केळीसुद्धा प्रसाद म्हणून वाटली जाते, कारण विष्णूंना केळी ही अतिशय प्रिय आहेत, कारण ते स्वतः त्या केळीच्या वृक्षामध्ये वास करतात आणि म्हणून आपल्याला हा केळीचा उपाय जो आहे ना तो नक्की करायचा आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।